तसेच उमरोली आंतरट संघाकडून सलामीची जोडी रवाना झाली आहे ती म्हणजे आकाश आणि मनोज. आणि सांघिक कोड्यातला मॅनेंडरी पावलेचं षटक हाताळण्यासाठी येतोय तो म्हणजे शिरगाव कात्रप संघाकडून रोशन. 4 षटकांचा सामना असेल, दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. चालू असलेला सामना शिरगाव कात्रप विपक्ष आंतरट उमरोली संघ. सलामीची जोडी रवाना झाली आहे ती आंतरट उमरोली संघाकडून ती म्हणजे आकाश आणि मनोज. तसेच सांघिक कोड्यातला मॅनेंडरी पावल्याचा षटक हाताळण्यासाठी येतोय तो शिरगाव कात्रप संघाकडून रोशन. चालू असलेला सामना शिरगाव कात्रप विपक्ष उमरोली आंतरट. शिरगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमता क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि आमंत्रित केले ते फलंदाजीसाठी आंतरट उमरोली संघाला. स्ट्रायकेंड वरती असणार आता फलंदाज आकाश लोंगले आणि त्याच्या समेत असणार गोलंदाज रोशन. पहिला चेंडू तसेच सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचलाय तो मोपे भातान संघ. पहिला चेंडू उत्कृष्टरित्या हाताळला जातोय गोलंदाजाच्या मार्फत. निर्धाव चेंडूफेकी करतोय आणि उत्कृष्टरित्या गोलंदाजी साकारतोय गोलंदाज रोशन. पहिला चेंडू निर्धावफेकी केलाय. स्ट्रायकेंड वरती येतो फलंदाज आकाश लोंगळे. नॉन स्ट्रायकेंड वरती फलंदाज मनोज आणि तसेच गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज रोशन. दुसरा चेंडू गोलंदाज रोशनचा आणि त्याच्या समेत फलंदाज आकाश. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी दिसून येते गोलंदाज रोशनच्या मार्फत. दोन चेंडूचा खेळ फेकी केल्यात, दोन्ही चेंडू निर्धाव फेकी केल्यात, कोणतीही धाव खर्च केली गेली नाहीये रोशनच्या मार्फत. आकाश थोडा बेट होतोय फलंदाजी करताना. दोन चेंडूचा खेळ संपला गेला आणि संघाची धावसंख्या अजूनही खातं उघडलं गेलं नाहीये संघाचं. तिसरा चेंडू गोलंदाज रोशन, त्याच्या मार्फत असतात फलंदाज आकाश. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न कसला जातोय. आकाशच्या पारीचा अंत. पहिला आदरा वाचला जातोय तो आंतरट उमरोली संघाला. ओटोडीचे तीन चेंडूचा खेळ संपला गेला. एक विकेटचं पतन झालंय. कुठली धाव खर्च केली नाहीये गोलंदाज रोशनने. आता आकाशची जागा भरण्यासाठी गेलाय तो नौका फलंदाज आकाश गायकर. जे आकाश गायकरचं पूर्ण कर्जत मध्ये दबदबा आहे तो आकाश. उमरोली गावचा उतरता सितारा आकाश गायकर आता स्ट्रायकेंड वरती असणार आणि त्याचा सामना कर गोलंदाज रोशन. चौथा चेंडू
सुंदर फटका लगावला जातोय मिडॉन क्षेत्राच्या दिशेने. चेंडू उचलणार फेक करणार तत्पूर्वी एक धाव कंप्लीट आणि एक धावेच्या मदतीने उमरोली आंतरण संघाचं खातं उघडलं जातंय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 1 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय. शेवटचा चेंडू वेगळी करणार गोलंदाज रोशन आणि त्याच्या समेत असणार फलंदाज मनोज. उत्कृष्टरित्या इकॉनॉमिकल गोलंदाजी साकारतोय गोलंदाज रोशन. 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय. एक धाव खर्च केले, 1 विकेटचं पतन केलंय. सॉरी, माफी असावी. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पाचवा चेंडू. सुंदर फटका. चेंडू जातोय सीमारेषा फार फाईन लेगच्या डोक्यावरून आलेला कणकणी षटकार. ओटोडीजे. चेंडू उत्कृष्टरित्या हाताळले गोलंदाज रोशनने, पण त्यानंतर मोठा फटका खाल्लाय गोलंदाज रोशनने. सेकंड वरती असणार फलंदाज मनोज आणि त्याच्या समेत असणार गोलंदाज रोशन. मॅनेंडरी पॉवरप्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. मॅनेंडरी पॉवरप्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि त्याचा सामना करणार फलंदाज मनोज. षटकार टोकलाय फलंदाज मनोजने. शेवटचा चेंडू फेस करणार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. थोडी दिशाने गोलंदाजी साकारतोय गोलंदाज रोशन. स्वेअरची सांगता होते. स्वेअरच्या मार्फत एक धाव घेतली जाणार आणि स्वेअरच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ संपला गेलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर आणि त्याचा सामना करणार मनोज. सुंदर फटका खेचला गेलाय. चेंडू उंच गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. कोणतीही चुकी करत नाही आणि आता मनोजच्या पारीचा अंत दुसरा आदरावासला जातोय तो आंतर उमरोली संघाला ओटोडीजे. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 आकड्यावरती आणि 2 विकेटचं पतन झालंय आणि आता मनोजची जागा भरण्यासाठी गेलाय तो नौका फलंदाज अजय लोंगले आणि तसेच सांघिक कोट्यातला दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय तो गोलंदाज मयूर. सुंदर गोलंदाजी. उत्कृष्टरित्या गोलंदाजी साकारतोय. पहिला चेंडूचा खेळ संपला जातोय आणि संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली ती 8 आकड्यावरती. तसेच आमचे आंतरट गावचे हरचंद्र जाधव यांचं सुद्धा आगमन झालंय. यांना सुद्धा विनंती असेल की त्यांनी स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचंय. दुसरा चेंडू. सुंदर फटका खेचला गेलाय. चेंडू उंच गेलाय. फाईन लेग क्षेत्राच्या दिशेने ट्रॅव्हल केला जातोय चेंडूला.
चेंडू उचलणार, फेक काढणार, तत्पूर्वी या 3 धावा कंप्लीट आणि या 3 धाव्यांच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. खूप उत्कृष्टरित्या पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर इकॉनॉमिकल गोलंदाजी साकारत होता गोलंदाज रोशन. त्यानंतर फक्त एक षटकार काढलाय आणि 2 विकेटचं पतन केलंय आणि 8 धावा खर्च केल्यात तर गोलंदाज रोशनने. रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय आणि इथे आकाशच्या थोडी सल्ला मस्तत होतीये पंचांमध्ये. थर्ड अंपायर डिसिजन कळवायचं आहे. नॉट आउट असेल. एक धाव कंप्लीट केली आणि एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 12 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. मयूर या गोलंदाजाचा अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि त्याच्या समेत असताना आता फलंदाज अजय लोंगले. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. चेंडू उचलला जातोय. फेकी केलाय आणि एक धाव कंप्लीट. एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 13 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल गोलंदाज मयूरचा आणि त्याच्या समेत असताना आता फलंदाज आकाश गायकर. थोडं पंबल होत आहे क्षेत्ररक्षकाकडून. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकतीये 15 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू असेल गोलंदाज मयूर आणि त्याच्या समेत असणार आता फलंदाज आकाश गायकर. तसेच आमचे गाव उमरोली गावचे चेतनजी गायकर यांचं सुद्धा आगमन झालंय. यांना चेतनजी डायरे यांचं सुद्धा आगमन झालं. यांना सुद्धा विनंती असेल की स्टेजवरून स्थानापन्न व्हायचंय. सुंदर फटका खेचला जातोय आणि आता क्षेत्ररक्षक कुठली चुकी करत नाहीये. आकाश गायकरच्या पारीचा अंत. बॅक टू बॅक आकाश गायकर. दोन षटकांचा खेळ संपला गेलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. 3 झटके बसले गेलेत अजूनपर्यंत बघायला गेलं तर उमरोली अंतरट संघाला. आणि आता आकाश गायकरची जागा वाढण्यासाठी गेलाय तो फलंदाज रुपेश. तसेच गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सांघिक कोर्टातला तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी तो म्हणजे गोलंदाज अजिंक्य. स्टॅकेंड वरती असणार फलंदाज रुपेश. नॉन स्टॅकेंड वरती असणार फलंदाज अजय लोंगले आणि त्यांच्या समेत असणार गोलंदाज अजिंक्य. पहिला चेंडू उत्कृष्टरित्या गोलंदाजी साकारतोय. पहिला चेंडू निर्धावफेकी करतोय गोलंदाज अजिंक्य.
थोडा बीट केलं जातंय रुपेशच्या मार्फत. पहिला चेंडू निर्धाव केलाय. थोडी मोठी फळी साकारावी लागेल रुपेशच्या मार्फत, कारण संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली ती 15 या आकड्यावरती. थोडी दिशाहीन गोलंदाजी. आता स्वेरची सांगता. स्वेरच्या मार्फत एक धाव घेतली जाणार. एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती. हा आला रुपेशच्या बॅटून आलेला हा 6 धाव्यांसाठी कणकणी षटकार आणि षटकारच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 या आकड्यावरती. ओडोडीचे आता कमबॅक करतोय गोलंदाज आणि विकेटचं पतन. रुपेशच्या पारीचा अंत. तसेच आमचे उमरली गावचे जयरामजी लोंगले ज्येष्ठ शिवसैनिक यांना विनंती असेल की स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. उभारता सितारा आहे. त्याने सुद्धा खूप मैदानं गाजवली आहेत. आता बघूया कुठली फलंदाजी साकारणार. सुंदर फटका केला गेलाय मिडॉन क्षेत्राच्या दिशेने. चेंडू उचलला फेकणार तत्पूर्वी एक धाव कंप्लीट आणि या एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावरती. षटक संपल्याची सांगता झाली आहे आणि 3 षटकांच्या आधी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. ओडीचे यस धन्यवाद डीजे मास्टर. आता 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 24 या आकड्यावरती. आता सांगली कोट्यातला चौथा आणि शेवटचा स्लॉग ओव्हर टाकण्यासाठी येतोय तो गोलंदाज ओमकार. पहिला चेंडू बीट होतोय फलंदाज आणि इथे परतावा लागतंय. महेशच्या पारीचा अंत. बॅक टू बॅटन महेश. ओडीजे
यस, आता महेशची जागा पाडण्यासाठी गेलाय तो फलंदाज अतुल लोंगले. एक पहिल्या चेंडूचा खेळ संपला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 24 आकड्यावरती. आता स्ट्रायकिंग वरती असणार फलंदाज गणेश घारे आणि त्याच्या समेत असणार गोलंदाज ओमकार. दुसरा चेंडू खोलबाद टप्प्याचा चेंडू होता. उत्कृष्टरित्या काढून काढला जातोय. मिडॉन क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 26 आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 26 आकड्यावरती. उत्कृष्टरित्या गोलंदाजी साकारतोय. पहिल्या चेंडूवरती महेशला परतवलाय गोलंदाज अजिंक्यने. ओंकारने सोनदार फटका आणि हा चेंडू जात आहे मिड विकेट आणि स्क्वेअरच्या मधून चौकार. ओटोडीचे डीजे मास्टर. 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि उमरोली आंतरट संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 30 आकड्यावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज ओमकारचा आणि त्याच्या समेत असताना आता स्ट्रायकरवरती फलंदाज गणेश. त्याच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. आता कुठली फळी साकारणार फलंदाज गणेश. चौथा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट आणि इथे थर्डमॅन रिझनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केलाय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. आलेला बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि या चौकारच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 आकड्यावरती. ओडोडीचे धन्यवाद डीजे मास्टर. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 आकड्यावरती. बॅक टू बॅक 2 चौकार खेचलेत फलंदाज गणेशने. 5वा चेंडू गोलंदाज ओमकार. सुंदर फटका आणि हा चेंडू जात आहे फाईन लेगच्या डोक्यावरून आलेला कणकणी षटकार. ओ टू डीजे जर गणेश गाडेने हा चेंडूवरती षटकार खेचला तर संदीपजी बोराडे यांच्याकडून 100 पारितोषिक असेल. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 40 आकड्यावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू आणि बॅट्समन गणेश. रिव्हर्स अटेम्प्ट आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार. लॉंग लास्ट गणेश ब्रँड षटकार. ऑट डीजे तेवढ्या मी देईन तिरक्या तुला बारक्या मला
यस थँक्यू डीजे. दरम्यान नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी आणखी एक पारितोषिक येत आहे. नरेश कंडू लोंगले यांच्याकडून गणेश गारेच्या या षटकाराला 100 रुपयांचं कॅश प्राइज आलाय. चला जाऊया मैदानाकडे. शिरगाव कात्र वर्सेस उमरोली यांच्यातील लढत आपण पाहतोय. आज आपण पाहतोय कॅमेरामनच्या स्वरूपात आज आमचे एस के एंटरटेनमेंट मध्ये नव्याने दाखल झालेत ते आमचे रुपेश गारे. फार चांगलं कॅमेरामनची ते भूमिका साकारतायत. आजपासून त्यांच्या जॉबला सुरुवात झाली आहे. अर्थात दादू. दरम्यान खरं म्हणायला गेलो तर ही स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय दिबा पाटील स्मृती चषक स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान क्रिकेट संघ उमरोली आयोजित. दिलीप गारेंनी मात्र ते असं म्हणतात नाही गंडावलं तसं प्रकार झाला. असो जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती वनान ओनले आकाश गायकर या ठिकाणी पाहायला मिळतोय. फार चांगली गोलंदाजी आहे. या खेळाडूचा क्रिकेटचा उत्कर्ष आतापर्यंत आपण पाहिलाय. फलंदाजीत थोडस मी म्हणेल नाराज केलाय परंतु आता मात्र गोलंदाजी आहे. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट आलाय. 47 धावसंख्येचं टार्गेट आहे. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र झटका बसतोय. विकेट नंबर 1 बॅक टू पवेलियन. मयूरच्या पारीचा या ठिकाणी अंत झालाय. अजिंक्य आलाय त्याच्यानंतर एक धाव घेतली त्याच्यानंतर मात्र मयूर स्ट्राईक रोटेट करताना दिसत होते. अशा परिस्थितीत मात्र मयूरला परतावं लागतंय. शिरगाव कात्रप संघाला दिला जातोय तो पहिला झटका. ढवलेपाडा आणि डेरवली आपण टॉस साठी यायचंय. हा फटका केला जातोय. मिड विकेट रिजन क्रॉस केलाय. डिप मिड विकेटचा खेळाडू चेंडू खाली येणार तत्पूर्वी एक धाव कंप्लीट. ढवलेपाडाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. डेरवली संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. पुढचा चेंडू आकाश गायकवाड फायर. चांगल्या दर्जाचा चेंडू आपण पाहतोय. पुंद्यात फेकलेला चेंडू ज्याच्यावरती विचार करायला गेला तर थोडासा एक फटका फसला फलंदाजाचा. आदरणीय दीपकजी बुंदाटे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. ढवलेपाडा वर्सेस नेरवले. या ठिकाणी आणखी एक चेंडू डॉट येतोय. फार चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजीची पेशकश सध्या आकाश गायकरच्या माध्यमातून आपण पाहतोय. शिरगाव कात्रप वर्सेस उमरोली अंतरट. आणखी एक गोल्डन वरती हा चेंडू फेकला होता. इथे मात्र आणखी एक फटका फसत होता कारण ज्या पद्धतीत पाहायला गेलं तर आकाश गायकरने या धावा संख्येला ब्रेक लावलाय. कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार करायला गेला एक विकेट आली. अजिंक्य नंतर मात्र मयूरने ज्यावेळी फलंदाजी साकारली तर मयूरच्या पारीचा अंत
दुसऱ्या चेंडूवरती आकाश गायकरच्या पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर मात्र ही वातावतीला सुरुवात जिथे शुभम आले. शुभमने 3 चेंडू डॉट केले काढलेत. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अंती एका विकेटचं नुकसान आणि 2च धावा धावफलकावरती आहेत. आणखी 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी अजूनही 45 धावा संख्येची गरज आहे. डीजे रोजी रायगड 1-11 तिसरा दिवस असेल 30 एप्रिलला. रायगड ठाणे 1-11 खेळाडू आणि चौथा दिवस असेल महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे 2022 रोजी ओपन सामने खेळवले जातील. जर कोणाला या ठिकाणी प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांनी संपर्क साधायचा आहे. रुपेश क्षीरसागर, साईनाथ बोराडे, संदीप बोराडे, सलमान शेख, आकाश लाड आणि सिद्धार्थ खराडे यांच्याशी. इथे वाईड आलाय. वाईडच्या माराने एक बोनस धावफलकावरती येतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय तो अद्याप 4 आकड्यावरती. गणेश गारे ज्याने मात्र या डावाला सावरलं. शेवटचे 4 चेंडू रणझुंजाराची केली साकारणारा बॅट्समन पाहिला ज्याने 5 चेंडू खेळून काढले. परंतु 5 चेंडूंमध्ये संघाच्या परिस्थितीला इतक्या चांगल्या परिस्थितीत आणून ठेवलाय की थोडे धाबे धनाले शिरगाव कात्रप संघाच्या फलंदाजांचे. कारण मागच्या त्या 4ही मोठ्या फटक्यांनी 2 चौकार 2 षटकार आणि एका चेंडूवरती आल्या 2 धाबा. इथे मात्र फटका येतोय परंतु फटका फसलाय. या ठिकाणी शुभमलाही परतावं लागेल. आणखी एक विकेट. विकेट नंबर 2 बॅक टू पवेलियन. डीजे स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय सुनीलजी टाणगे आणि शिवाजी श्रीखंडे सरांचं आगमन झाल्यानं विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. फार चांगली गोलंदाजी गणेश गारेच्या माध्यमातून. आता मात्र मैदानावरती गोलंदाजी करतोय. हा फटका येतो. या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला तडमॅन रिझन कडे ट्रॅव्हल केलं जात आहे. चेंडू जातोय तो चौकारात. दुरुस्ती का होईना परंतु उशिराने फार फटका मोठा येतोय आणि इथे धावफलक जाऊन पोहोचलाय 8 आकड्यावरती. कारण अद्यापपर्यंत विचार करायला गेला तर गणेश गारेच्या गोलंदाजीचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिला चेंडू वाईड आला. दुसऱ्या चेंडूवरती पाहायला गेली तर विकेट. तिसरा चेंडू डॉट. चौथा चेंडू चौकार.
इथे मात्र फटका आलाय. चेंडूखाली आकाश लोंगले येत आहेत. या ठिकाणी एकेरी धाव येणार. एका धावीच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. अजूनही विचार करायला गेला तर या षटकाचे 2 चेंडू शिल्लक आहेत. फार चांगली गोलंदाजी, फलंदाजाला जकडून ठेवलंय जागेवरती, कारण अपेक्षा होत्या शिरगाव कात्रप संघाकडून. ज्याप्रमाणे गोलंदाजी झाली, 3 गोलंदाजाने पहिल्या इनिंग मध्ये फार चांगली गोलंदाजी केली होती, रोशन, मयूर आणि अजिंक्य. परंतु चौथा गोलंदाज ओमकार, ज्याला मात्र रात्रीचे तारे दिवसा दाखवले गणेश गारेने, आणि आता मात्र मैदानावरती तोच गणेश गारे फार चांगली गोलंदाजी करतोय संघासाठी. हा चेंडू पंच आमच्याकडे वळणार, आउटसाइड द लेग स्टंप. आता गणेश गारे मैदानात चुकी करतायत. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. माफी असावी, सेकंड ओव्हर चालू आहे. इथे फटका केला जातोय, एक धाव येणार. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावफलक 11 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. डीजे अतुल लोंगले. दरम्यान आमचे कडव साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 36 धावसंख्येची गरज. हा चेंडू या ठिकाणी पाहायला गेला तर फार चांगला आहे, परंतु इथे पंच आमच्याकडे वळतायत. आउटसाइड लेग स्टंपचा इशारा करतायत, ज्याच्यावरती एक बोनस आलाय. इथे या ठिकाणी फटका येतोय, एक धाव कंप्लीट झाले. फार चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला गेलं तर गणेश गारेच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण केलं गेलं. 13 धावा धावफलकावरती आहेत. कात्रप आणि शिरगाव संघ, आज 2 गाव 11ची स्पर्धा, शेवटचा दिवस या स्पर्धेचा.
हा मोठा फटका येतोय या क्षणी पाहायला गेलं तर. आणखी एक माल्टी हिट पाहायला मिळाला. कारण इथे विचार करावा लागेल शिरगाव कात्रप संघाला, ज्या धावसंख्येला पहिल्या 2 षटकांमध्ये रोखले त्याला उभारी देण्यासाठी हे तिसरं षटक निर्णायक आहे, जिथे मात्र अतुल लोंगलेची गोलंदाजी आहे. या क्षणी पाहायला गेलं तर इथे 2 चेंडू समाप्ती पथावरती आले, ज्याच्या दुसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय. पहिला चेंडू वाईड आला होता आणि इथे धावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र 19 आकड्यावरती. राईट आर्म राऊंड द विकेट. हा फटका केला जातोय. या ठिकाणी मात्र गोलीच्या वेगाने चेंडू सीमारेखा पार होतोय. धावफलक मात्र 23 आकड्यावरती. आदरणीय महेश गारे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना सुद्धा विनंती की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. फार चांगली फटकेबाजी आता मात्र शिरगाव कात्रप संघाकडून पाहायला मिळते. हा चौकार आला, चौकाराने परिस्थिती बदलली आहे. 23 धावा धावफलकावर. आणखी एक चांगला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. लेग स्टंप वरून गेलेला चेंडू, जिथे पंचाने निरीक्षणात्मक कामगिरी केली आहे. हा चेंडू डॉट येतोय. आणखी एक फटका पाहतोय. कार्पेट पद्धतीने चेंडूला ट्रॅव्हल केलं जात आहे. मनोज चेंडू खाली येणार. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकच धाव आली आहे. फार चांगला एक जमेची बाजू मी म्हणेल. आंतरड आणि उमरली संघाची फिल्डिंग लाईन आणि त्यातही बॉलिंग लाईन फार चांगली पाहायला मिळाली. राईट आर्म राऊंड द विकेट. आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 6 चेंडू आणि 23 धावा संख्येची गरज.
हुतात्म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव, प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्यानं छातीवर यस थँक्यू घाव. डीजे. सांघिक कोड्यातला चौथ्यानं वैयक्तिक पहिलं षटक हात आलतोय मनोज जाधव. हा फटका आलाय, फार चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केली होती, परंतु मनोज जाधवच्या डोक्यावरून चेंडू गेल्याच्या नंतर बॅकअप आला होता, तरी सुद्धा चेंडू मात्र ढिसाल कामगिरीत सुटला गेला आणि इथे आले एक धाव. अजूनही 5 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू अतिरिक्त बाउन्स केला मनोज जाधवने मैदानात, आउटसाइड द ऑफ स्टंप. इथे मात्र वाईडचा इशारा. फार कष्ट केले त्या सामन्यासाठी, मी तर म्हणेल लो स्कोरिंग मॅच होते, तिला हाय व्होल्टेज बनवले 3 गोलंदाजांनी, परंतु मनोज मैदानात जर चुकी झाली तर या चुकीला तुम्हाला माफी मिळेल असं वाटत नाही. हा फटका आलाय, स्क्वेअर लेग कडे चेंडूला केलून काढलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद डीजे. थँक्यू डीजे. धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. सामना कुठेही गेला नाहीये, परंतु येथे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धावसंख्येची आवश्यकता. कार्पेट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. आकाश चेंडू खाली येतोय. या सामन्यातली हवा काढून घेतली आकाशने या क्षेत्ररक्षणावरती. इथे 2 धावा तरी कंप्लीट होणं अपेक्षित होता, परंतु अजूनही सामना कुठेही गेला नाहीये. फलंदाज या ठिकाणी बाद होणार विकेटच्या स्वरूपात आपण पाहतोय. आणखी एक चांगला चेंडू मनोज जाधवच्या माध्यमातून आपण पाहतोय. आंतरट नीड संघाचं हे धुरंधर नेतृत्व आज या मैदानात मात्र उमरोली आणि अंतरट 2 गाव 11 या संघासाठी खेळताना दिसून येत आहे.
इथे फलंदाज बाद होतोय. या ठिकाणी सामना जिंकलाय उमरोली आंतरडे संघाने आणि मनापासून कौतुक शिरगाव कात्रप संघ तुमचा. तुम्ही या स्पर्धेत सहभाग नोंदवला. पाहुणे संघात त्यामुळे नक्कीच आभार व्यक्त करेल. आणि नेक्स्ट मॅच कडे आपण जाणार आहोत. डवलेपाडा वर्सेस डेरवले. आपल्या निर्णयावरती आपण त्वरित अंमलबजावणी करायची आहे. ओम साईराम. DJ Shailesh in the house. यस यस ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. डेरोली या संघाने डेरोली संघ आपली फिल्डिंग लावायचे. डेरोली आणि भिंगारे हे दोन संघ आणि एकीकडे असेल ढवलेपाडा.